हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर विजय सिंह तनपुरे. मी MDS ऑर्थोडॉन्टिस्ट आहे, जी एक डेंटलमध्ये स्पेशालिटी आहे. मी माझ्या यूट्यूब चॅनल टूथ टीथ अँड डेंटल केअर यामध्ये सर्वांचं स्वागत करतो. माझ्याकडे खूप जण माझ्या प्रॅक्टिसमध्ये लोक वेगवेगळ्या शंका घेऊन येतात. त्याचं समाधान करण्यासाठी आज मी आपल्यासमोर आहे. तर मित्रांनो, आपला आहार, आपली पचनक्रिया, आपली भाषा, आपला शब्दोच्चार याचा कुठे ना कुठे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या आपल्या दातांशी संबंध येतोच. तर दातांचं एवढं महत्त्व असताना आपण खरोखर एवढी काळजी घेतोय का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलच बोलणार आहोत की दातांची काळजी कशा प्रकारे घ्यावी. दातांचं महत्त्व एवढं असेल तर त्याची काळजीही त्याचप्रमाणे घेतली जाते. एखादा व्यक्ती ज्यावेळेस आपल्या समोर येतो त्यावेळेस त्याच्या 4 गोष्टींकडे आपलं लक्ष जातं. ते म्हणजे 1 नंबर त्याचे डोळे, त्याचं नाक, त्याचं केस आणि स्माइल केल्यानंतर त्याचे दात आणि ओठ. जर ह्या बाकीच्या 3 गोष्टी नाक, डोळे, केस ह्या सुंदर असतील आणि ज्यावेळेस तो व्यक्ती स्माइल देतो दातच खराब असतील तर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व हे तेवढं प्रभावशाली दिसत नाही. तर आज या व्हिडिओमध्ये आपण 5 महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स आपण जर फॉलो केल्या तर नक्कीच आपल्या दातांचं हेल्थ हे योग्य राहील. तर टिप नंबर 1, नियमित 2 वेळा ब्रश करणे महत्त्वाचे आहे. आपण सकाळी सर्वजण 1 वेळा ब्रश करतोच, पण रात्री झोपताना खरोखरच आपण ब्रश करतोय का? तर रात्री झोपण्याच्या अगोदर ब्रश करणं हे तेवढंच महत्त्वाचे आहे. ज्यावेळेस आपण सकाळी ब्रश करतो आणि त्याच्यानंतर दिवसभरात आपण त्याच्यानंतर अन्न खाल्लेलं असतं, कधी कधी आपण स्नॅक्स खातो. हे स्नॅक्स आपण खाल्लेलं अन्न हे दातावर कुठे ना कुठे चिटकलेलं असतं. तर रात्री झोपण्या अगोदर जर ब्रश केला तर हे चिटकलेलं अन्न आपल्या तोंडातून बाहेर निघण्यास मदत होते. जर हे अन्न असंच आपल्या दातांवरती चिटकून राहिलं तर त्याच्यावर एक विशिष्ट प्रकारची बॅक्टेरियल ऍक्शन होते आणि यामध्ये दात किडण्याचं प्रमाण वाढतं. तर नियमित 2 वेळा ब्रश करणे हे खूप महत्त्वाचे आहे. टिप नंबर 2, ज्यावेळेस आपल्याला दातामध्ये अडकत आहे काहीतरी खाल्ल्यानंतर तीच योग्य वेळ आहे, त्याच वेळी आपल्याला डेंटिस्टकडे जाण्याची. दातामध्ये काहीतरी अडकत आहे ते पहिलं साईन आहे दातांचं की आपल्याला कुठेतरी दातांची काळजी घेणे गरजेचं आहे. आपल्याला डेंटिस्टकडे जाणं गरजेचं आहे. ज्यावेळेस एखादी गोष्ट दातांमध्ये अडकून राहते, ते अडकल्यानंतर त्याच्यावर एक स्पेसिफिक केमिकल रिॲक्शन होते. या रिॲक्शनमुळे दातांचं डिकॅल्सिफिकेशन म्हणजेच दात कमजोर होतो. हळूहळू हा दात किडू लागतो आणि मग तो दात किडून त्याचं आरोग्य खराब होतं. तर हे अडकलेलं गोष्ट काढायची कशाने? आपल्या भारतामध्ये सर्रास टूथपिक हा नावाचा प्रकार आहे, जो दातामध्ये घालतात लोक आणि ती गोष्ट काढली जाते. पण हे सगळ्यात धोकादायक आहे मित्रांनो. मी सगळ्यांना सांगू इच्छितो, आपली हिरडी म्हणजे एक लाजाळूचं झाड आहे. ज्यावेळेस आपण एखाद्या लाजाळू झाडाला टच करतो त्यावेळेस ते एकदम त्याचं अंग चोरून घेतं. त्याचप्रमाणे जर आपल्या दातामध्ये काही अडकलं असेल आणि ते काढण्यासाठी आपण टूथपिक किंवा एखाद्या प्रकारचं इन्स्ट्रुमेंट, शार्प इन्स्ट्रुमेंट वापरतो ते काढण्यासाठी, तर त्या लाजाळूच्या झाडाला म्हणजेच हिरडीला ज्यावेळेस एखाद्या गोष्टीचा टच होतो किंवा इंजुरी होती त्यावेळेस ती हिरडी त्या ठिकाणावरनं खाली स्लिप होत जाते, खाली घसरते. म्हणजे हे अडकण्याचं प्रमाण आणखी वाढत जातं. तर अडकलेल्या गोष्टी ह्या कशा काढाव्यात? त्यासाठी मित्रांनो, मार्केटमध्ये डेंटल फ्लॉस नावाची वस्तू आहे. हे डेंटल फ्लॉस म्हणजे असतं तरी काय? तो एक थ्रेड असतो, तो दातांमध्ये अडकलेला 2 दातांमध्ये अडकलेल्या ठिकाणी प्रेस करून काढायचा असतो. यामध्ये त्या लाजाळूच्या झाडाला म्हणजेच हिरडीला काही इंजुरी होत नाही आणि अडकलेलं अन्न जे गोष्टी असतात ते सेकंदामध्ये बाहेर निघतात. तर नक्कीच तुम्ही टूथपिकच्या ऐवजी डेंटल फ्लॉसचा आपण यूज करावा. टिप नंबर 3, सकस संतुलित आहार. मित्रांनो, हा सकस संतुलित आहार आहे तरी काय? आपण जर आपल्या जेवणामध्ये जास्त साखरयुक्त पदार्थ खात असेल तर नक्कीच आपले दात लवकर किडणार. आपण आपल्या जेवणामध्ये जर कोल्ड्रिंक्स, ऍसिडयुक्त पदार्थ जर घेत असू, सेवन करत असू, तर नक्कीच दातांवरचा जो व्हाईट लेअर आहे तो आपला जाणार. तर सकस संतुलित आहे तरी काय? आपल्या जेवणामध्ये जे भाजी पोळी भाकरी आहे, जे फ्रूट्स आहेत, जे ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत, याचं सेवन तुम्ही वाढवा.
2 मील्सच्या मध्ये, सकाळी आणि संध्याकाळी मोस्टली आपण जेवण करतो, या 2 मील्सच्या मध्ये जास्त फास्ट फूड हे घेऊ नये. या फास्ट फूडमुळे काय होतंय, आपल्या दातांवरती चिकट पदार्थ चिटकून बसतात, ते मग काढायलाही आपल्याला जमत नाही. मग यामध्ये दातांचं आरोग्य हे खराब होतं. टिप नंबर 4, भरपूर पाणी पिणे आणि चूळ भरणे. आपल्या जीवनामध्ये पाण्याचं महत्त्व खूप आहे. पाणी जर तुम्ही योग्य प्रमाणात घेत असाल तर दातांवरती काही ऍसिड जमा असेल, आम्लयुक्त पदार्थ जमा असतील, ते इझिली ते फ्लश आउट होतात. जर पाण्याचं प्रमाण योग्य असेल आणि तुम्ही जेवल्यानंतर चूळ जर भरत असाल व्यवस्थित, तर काही अन्नकण दातावर चिटकलेले असतात, ते इझिली फ्लश आउट होतात. याने तुमच्या दातांचं आरोग्य चांगलं राहतं. टिप नंबर 5, जी सर्वात महत्त्वाची आहे, आपलं नियमित डेंटिस्टकडे फॉलोअप घेणे हे खूप महत्त्वाचं आहे. तर हा फॉलोअप किती दिवसानंतर घेतला पाहिजे? साधारणपणे 7 ते 8 महिन्यानंतर आपण डेंटिस्टकडे जाणे खूप गरजेचं आहे. प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. म्हणजेच एखादा रोग किंवा एखादा आजार होण्यापेक्षाच जर आपण त्याच्याबद्दल काळजी घेतली, आपण डेंटिस्टकडे फॉलोअप घेत राहिलो, तर काही गोष्टींपासून आपण वाचू शकतो आणि अशा प्रकारे आपण आपल्या दाताचं आरोग्य हे वाढवू शकतो. तर मित्रांनो, अशाच प्रकारची दातांच्या आरोग्याबद्दलची काळजी कशी घ्यावी हे आम्ही प्रत्येक एपिसोडमध्ये घेणार आहोत. तर ही माहिती तुम्हाला ऐकण्यासाठी तुम्ही नक्कीच टूथ, टीथ अँड डेंटल केअर या माझ्या चॅनलला फॉलो करा. आपल्याला याबद्दलचे काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.